रामराम मंडळ नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर इंस्टा पेजवर आणि फेसबुक पेजवर मी अमोलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सध्या पाऊस उघडून गेला आहे, पण पाऊस उघडून गेला म्हणता येत नाही. त्यामुळं फुलकळीवर टोमॅटोचा असा परिणाम झाला आहे. समोर दिसते त्याप्रमाणे फुलकळी गळून पडते. त्याच्यामागचं एकच कारण की पाऊस पडल्यानंतर जे दवबिंदू असतात ते फुलकळीवर थांबून राहतात. त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा त्याच्यावर प्रादुर्भाव होतो. सध्या आता या प्लॉटवर लेट ब्लाईटचा आणि बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या प्लॉटवरचा फुलकळी आपली गळून पडते आणि पानांवर लेट ब्लाईट आला. लेट ब्लाईट आणि बॅक्टेरियल ब्लाईटचा एकच फरक आहे की कॉन्सन्ट्रिक रिंग तयार होती, म्हणजे एक कडेसारखं जळतं आहे झाड आणि त्याला छिद्र पडतं आहे. त्याला आपण लेट ब्लाईट म्हणतो. आणि आपण काय म्हणतो बॅक्टेरियल ब्लाईट, त्याचे नुसते टिपके पडतात आणि फळांवर डाग पडतात पांढरे आणि फळांवर काळे डाग पडतात आपलं बॅक्टेरियल ब्लाईटमुळे. आणि खोडावरही लेट ब्लाईटचा परिणाम दिसून येतो. आणि त्याच्यानंतर जर झाड हलवलं समजा तर आपली जी फुलकळी ती सहज गळून पडते, किंवा थोडं जरी हातानं ती ओढून पाहिली फुलकळी अशा प्रकारे तर ती गळून पडते. अशा प्रकारे पावसाचा परिणाम होत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यावरील उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील मंडळी. धन्यवाद.